चला या स्पर्धेचे अंतिम सामना कोलवट विरुद्ध अडकल या दोन टीम मध्ये हा सामना रंगलाय आणि पहिलाच बॉल इथे खोदून काढलाय आणि डीप मध्ये चांगलं फिल्डिंग केलंय, चांगला झेल टिपलाय, पहिला फलंदाज बाद झालाय तो म्हणजे अडकल संघाचा दीपेश. व्यासपीठावरती या. हा आपला अंतिम सामना आहे आणि हा फक्त एक षटकांचा असणार आहे. मंगलमूर्ती चषक 2024 मधील हा अंतिम सामना कोलवट विरुद्ध अडकल या दोन टीम मध्ये रंगलाय आणि अगदी यावेळी फटका चांगला आहे, अगदी थोडासा बॉल पुढे ठेवलाय, वन्स बाउन्स गॅदर केलाय आणि ते दोन धावा कंप्लीट केला. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि इथे मोहावर नाही, इथे फलंदाज बाद झालाय तो फलंदाज समीर. दुसरी विकेट इथे गेली आहे ती म्हणजे अडकल या संघाची. आता न्यू बॅटर निलेश. टीमची धावसंख्या आहे 2. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांचा निर्णय व्हाईट बॉल्स. एक्स्ट्रा रन्सने टीमची धावसंख्या ही स्कोर बोर्डवर पुढे जाईल. एका दोन टीमची धावसंख्या पोहोचली 3 वर. हा सामना फक्त एक षटकाचा आहे. अभिनव गोलंदाज मानकर इथे चांगला फटका खेळलाय, ऑन साइडला बॉलला पाठवलाय, सीमारेषे बाहेर येतोय या अंतिम सामन्यातील षटकार. निलेशने आल्या आल्या एक षटकार ठोकलाय. या षटकाने टीमची धावसंख्या पोहोचली 9. पुढचा बॉल यावेळी चांगला फटका आहे पण चेंडूकडे क्षेत्ररक्षक आणि ती झेल टिपलाय. इथे फिल्डर चूक करणार नाही, एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. चला अडकल टीमला विनंती, अडकल टीम थोडंसं मित्रांनो सहकार्य करा. समोरचा खेळाडू झेल टिपत असताना थोडासा व्यत्यय निर्माण होणार नाही याची देखील काळजी घ्या, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन आणि समोरच्या संघाचा खेळाडू जो झेल टिपतो त्यावेळी थोडंसं सहकार्याची भावना आपल्या दरम्यान असू द्यात. यावेळी जर पाहिलं तर फलंदाज बाद झालाय. धाफलकावरती धावा 9 झालेत. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाले. निनाद फायनलची मॅच आणि फायनलच्या मॅच मध्ये 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये एखादा मोठा प्रहार, कारण धावा झाल्यात 9. पहिल्याच सेमीफायनल मध्ये आपण खेळत असताना पाहिलं अभिनवची खूप चांगली बॅटिंग राहिली होती आणि त्याच अभिनवला आता गोलंदाजी ट्रॅकवरती हा बॉल टाकलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होईल का? यस, पंचाचं बोट आकाशाकडे. यावेळी फलंदाज बाद झालाय. निश्चितपणे अभिनव एक चांगला फलंदाज आहे प्रतिस्पर्धेमध्ये, त्यामुळे इथे कोलवट संघाला माफ करा अडकल संघाला थोडस एक चांगली कामगिरी करावी लागेल. इथे फलंदाज बाद झालाय आणि टीमची धावसंख्या 9 झाली आहे. जवळजवळ 4 फलंदाज हे बाद झालेत. 9 वर 4 अशी परिस्थिती आहे पहिल्या षटकामध्ये, कारण हा सामना फक्त एक षटकाचा आहे. प्रत्येक बॉल तुम्हाला सीमाबाहेर धाडण्याचा प्रयत्न करतायत ते फलंदाज अडकल संघाचे. 1 टू गो. शेवटचा बॉल, ग्रँड फिनाले इनिंग 1 आणि इनिंग 1 मधला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज अभिनव भुवड ऑन दी बॉलिंग एंड. धाफलकावरती धावा आपण पाहता. यावेळी डॉट बॉल सिंगल सोडण्याचा प्रयत्न झालाय आणि पंचांचं बोट आकाशाकडे, म्हणजे षटक क्रमांक पहिलं संपत असताना पहिलं सत्र संपले. धाफलकावरती धावा झाल्यात 9-10 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. 6 मध्ये 10 करायचे. आता दुसऱ्या बाजूला 6 मध्ये 10
रोखायच्यात. अंतिम फिनाले अगदी शेवटचा सामना या स्पर्धेमधील या नारंगी मैदानावर रंगतोय. तो अडकळ विरुद्ध कोलवट या दोन टीम मध्ये. आणि पहिल्या इनिंग मध्ये अडकळ या टीमने 9 धाव बनवले आणि 10 धावांचं आव्हान ठेवलंय ते कोलवट या टीम समोर. अगदी सामना हा रंगतदार होईल हीच अपेक्षा करूया. अगदी शेवट गोड होईल. बघूया कोणाचा शेवट गोड होतोय, कोलवट की अडकल या टीमचा. कोलवट आणि अडकल या दोन संघामधील थरार. तर मी विनंती करेल अडकल संघ चला जास्त वेळ घेऊ नका, बॅटर्स लगेचच आलेत कारण मैदानावरती अंधार पसरायला सुरुवात झाली. जवळजवळ अंधार पडलाय. फ्लडलाईटची व्यवस्था या स्पर्धेमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे मी विनंती करतोय की जास्त वेळ न घेता समोरच्या संघावर देखील त्या प्रकाशाचा थोडासा फायदा होईल याच्यावर आपण दक्षता घेऊयात. फायनलची मॅच ग्रँड फिनाले क्रिकेटचा थरार. अफाट अशा मैदानी तू येशो वेळी डाव तुझा येताच तू सजविशी आपली खेळी. काळ करीत गोलंदाजी संकट चेंडू फेकी. अवती भवती झेल घ्यावयास जो तो फाशे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मेल तुझला धाव. चतुर आणि सावध तुझी इथे रंगला. हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा. हुकला तो संपला, हुकला तो संपला. येणारे 6 बॉल आणि 6 बॉलवरती जो संघ हुकला तो मी म्हणेल की या स्पर्धेच्या मुख्य चषकापासून चुकला. म्हणून येणारे 6 बॉल आणि 6 बॉलवरती जिंकण्यासाठी आहे 10 धावांची गरज. अंतिम सामना दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होतोय. अडकल विरुद्ध कोलवट या स्पर्धेतील अंतिम सामना. या स्पर्धेतील बघूया कोण संघ या चषकावर आपलं नाव कोरतो, कोलवट की अडकळ. 10 धावांचं टार्गेट आहे कोलवट या टीम समोर या मॅच मध्ये. आणि पहिला बॉल दुसऱ्या इनिंग मधील यावेळी स्कूप केलाय. अगदी चेंडू क्षेत्ररक्षक आहे पण इथे झेल सुटलाय. थोडस अंधुक प्रकाशात थोडस परिणाम होतोय. आणि मी म्हटलं देखील होतं की घाई तुम्हाला करणं गरजेचं. तुम्ही बॅटिंग घेतली आहे अगदी, त्याच्यानंतर तुम्हाला फिल्डिंग देखील करायचं. म्हणजे बॉल तुम्हाला दिसणं फार गरजेचं आहे. आणि यावेळी पाहिलं तर बॉल बराच वेळ हवेमध्ये होता. त्याच्यानंतर झेल ड्रॉप झाला. आणि झेल कोणाचा ड्रॉप झालाय तर अभिनवचा. ज्या अभिनवची खूप चांगली बॅटिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिल्या. त्या अभिनवचा झेल ड्रॉप होत असताना आपण जर पाहिलं असेल तर एक सिंगल येते. येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी या मॅचला अजूनही 9 धावांची गरज. 5 मध्ये 9 निनाद. निश्चितपणे सामना रंगतदार होईल हीच अपेक्षा करूया कारण हा अंतिम सामना आहे. यासाठी केला होता अटॅच की शेवटचा गोड व्हावा. आणि हा सामना आपल्या समोर कोलवट विरुद्ध अडकळ. आता स्ट्रायकिंगला बॅटर आहे ऋषिकेश जो मागील सामन्याचा हिरो ठरला होता तोच फलंदाज. आणि त्या बॉलिंग मार्कवर सज्ज आहे तो म्हणजे दीपेश. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. अगदी दोन्ही खेळाडू एकदम चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केलेले हे 2 खेळाडू आहेत. आणि अगदी दोन्ही खेळाडू आयकॉन खेळाडू आहेत. म्हणजे एका बाजूला दीपेश लोखंडे हे खूप मोठं नाव आहे, दुसऱ्या बाजूला अभिनव हे देखील खूप मोठं नाव आहे. म्हणजे बिग बॅटल. या बॉलवरती पुन्हा एकदा फ्रंट ऑफ द विकेट चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये सीमा रेषा पार. आणि आला यावेळी या मॅच मधला ग्रँड फिनालेचा हा नशिबाचा चौकार. निश्चितपणे हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल कारण थोडस चेंडू दिसत नसल्यामुळे थोडस क्षेत्राचा प्रॉब्लेम होतोय आणि ते फेस करावं लागतोय. त्यामुळे हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. आता समीकरण झालंय 4 बॉल मध्ये तुम्हाला धावा बनवायचे असतील 5. 4 मध्ये 5. दीपेश पुढे एकदा ऑन द ट्रॅक. पंचाचा इशारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 आणि या नियमांतर्गत या बॉलला खारिज केलं जात आहे. म्हणजेच एक अवांतर स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते. म्हणजे 4 वरती 4 करायचे. आता समीकरण सोपं झालंय. 4 बॉल मध्ये तुम्हाला धावा बनवायचे 4. कुठेतरी सामना सोपा झालाय कोलवट या टीमच्या बाजूने. पण क्रिकेटमध्ये हे टार्गेट हे आपण जड करू शकता. प्रयत्नांची पराकाष्ठा इथे केली पाहिजे. हो चांगले प्लेसमेंट केले. अगदी गलीच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावत आहेत. बघा काय निर्णय येतोय. आणि बॉल गेलाय सीमा रेषे बाहेर आणि ते विजय होतोय. या स्पर्धेचा अर्थात मंगलमूर्ती चषक 2024 पर्व 1